आपण पाहत आहात मराठी बातम्या CID तपास। माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्रातील 1759 धार्मिक स्थळावरील भोंगे हटवण्यात आले आहे। अशा प्रकारे आतापर्यंत 3367 धार्मिक स्थळावरील भोंगे हटवण्यात आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। यानंतर जर कोणत्याही धार्मिक स्थळावर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले। रक्कम आहे त्याच्यातली 50% रक्कम त्या सन्माननीय देशभक्त व्यक्तीला द्यावी, एवढं उत्तरात यावं। धन्यवाद। त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। भोंग्याबाबत फक्त एकाच वर्गाला टार्गेट करणे चालू आहे की काय, असा सवालही जनसामान्याला पडला आहे। ध्वनी प्रदूषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे। ध्वनी प्रदूषणामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतात, त्यामुळे राज्य सरकार व माननीय सर्वोच्च न्यायालयाने भोंगे कायमचे बंदचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे कायमचे बंद करण्यात आले आहे, पण छत्रपती संभाजीनगर मधील भोंगे अजूनपर्यंत मोठ्या आवाजात चालू आहेत। पोलीस प्रशासन याकडे कधी लक्ष देईल व सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे कधी बंद होतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। तरी पोलीस प्रशासन शहरामधील सर्वच भोंगे बंद करतील अशी अपेक्षा धरूया। चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।